कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय. श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं. येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये. श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदांत विदामुरिष्टं. पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम माऊली भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास. तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग. विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम निरमिती. देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञानी दयाघन. मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान. त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे. ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत. परी दोही ठाईना सर्प जगत. ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीची असे. पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तो मीची आहे आत्माप्त काम. तरी नमन कवना करावे म्या. जयांचे केली स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण. ते वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. चला विचार सागर तरंग 7वा परिच्छेद 8वा. निर्विकल्प समाधीची विघ्ने व त्यांचे निवृत्तीचा उपाय. काही ग्रंथकार अडचण सांगतात पण अडचण दूर करत नाही. अडचण सांगणाऱ्यानं अडचण दूर हे करायचं सांगावं तेव्हा त्यानं अडचण सांगावी. नाहीतर त्यांना अडचणच सांगू नये, है का नाही. संसार दुःखरूप आहे असा सांगणाऱ्याला संसार सुखरूप आहे असंही त्याला सांगता आलं पाहिजे. संसार दुःखरूप आहे ही अडचण दूर करायची म्हणल्यावर काय करावं लागेल?
संसार दुःखरूप आहे, अडचणच आहे ना. मग आता ही अडचण दूर करायची म्हणल्यावर संसार सुद्धा सुखरूपच आहे. हा सिद्धांत त्याला पटवून द्यावा लागेल. आता कसा सुखरूप आहे संसार, अडचण कशी दूर होणार? सर्प पाहून पळून गेला, दोरीवरचा सर्प पाहून दुःख झालं का नाही? मग त्याला सांगावं, अरे इकडे ये, सर्प नाही. अरे ते सर्प नाही, नीट बघ, नीट बघ, काय ते दोरी. तसं जगत जगत म्हणून सांगण्यापेक्षा जगत ब्रह्मरूप आहे हे कळण्याला महत्त्व आहे. आता जगत जगत रूपानं तर सगळ्यालाच कळायले की सगळेच त्याच्यात आहेत, सगळ्यालाच वाटायला हे जगच आहे, सगळ्यालाच वाटायला हे जगच आहे. जसा एखादा विदेही महात्मा हा जसे संसारिकाचे देह आहेत तसाच त्याचाही देह आहे, त्यालाही वाटायला लागले हा संसारिकच आहे. संसारिकाला काय वाटणार? विदेही मुक्त संसारिकच वाटतंय. आता जरी देह सारखा दिसला तरी तो संसारिक असतो का? म्हणजेच जो भ्रम होतो तो भ्रम निवृत्त करण्याला महत्त्व आहे. भ्रम झालाय हे सांगण्याला महत्त्व नाही. नाही तर मग भ्रम सांगूच नाही. करायचा आहे तर परमार्थ निवृत्तीचा करावा. कोण्या निवृत्तीचा? सकल दुःखाच्या निवृत्तीचा, है का नाही? आणि परमानंद प्राप्तीचा. आणि जर परमानंद प्राप्तीची आवश्यकता नसेल तर संसार दुःखाची निवृत्ती करावी का? संसार दुःखाची निवृत्ती करून काय उपयोग आहे? मग परमानंदाची दुःख नको वाटू लागलं ना, संसाराचं दुःख नको वाटू लागलं, मग त्याची निवृत्ती करायची. त्याची निवृत्ती करायची म्हणजेच परमानंदाची प्राप्तीची गरज आहे, है का नाही? म्हणून संसार निवृत्त हाही करायचा नाही आणि परमानंदाचीही प्राप्ती करायची नाही. खरं तर कारण नित्य निवर्त असणारा हा संसार आहे, नित्य निवर्ती आहे. आणि परमानंदाची प्राप्ती ही नित्यच आहे. संसार नित्य निवृत्त आहे आणि परमानंद ही नित्य प्राप्त आहे. मग परमार्थात काय करायचे? हेच करायचे. जे प्राप्त आहे तेच प्राप्त करून घ्यायचंय आणि जे निवृत्त आहे तेच निवृत्त करायचे ना. आणि मग जे निवृत्त आहे ते निवृत्त करायची गरज आहे का? आणि जे प्राप्त आहे ते प्राप्त करून घ्यायची गरज आहे का? अहो काय हरवलं असलं तर सापडायची गरज आहे. आणि जे आपल्या खिशात काही नव्हतंच काय हरपलं मग? तसा खिशात काही नसण्यासारखा संसार आहे, निवृत्तच आहे, सदाच निवृत्त आहे का नाही? आणि परमानंद कसा आहे? आपल्याला सोडून नाहीच का आपण सोडून नाहीत? परमानंद आपल्याला सोडून नाही का आपणच सोडून नाहीत? म्हणजेच आपण सोडून नाहीतच. काय नाहीत? परमानंद
आपल्याला सोडून आहे का कुठं? कारण आपलं जे स्वरूप आहे म्हणजे आपण जे आहोत तो परमानंदच आहे की नाही? आणि मग आपण आपलीच प्राप्ती करून घेत असतेत का? आपण आपलीच प्राप्ती करून घ्यावी का? आपण आपल्याला तो सदाच प्राप्त आहेत ना. हा, पण आपण आपल्याला हरपलोत, आपण आपल्याला हरपलोत. मग हरपलेलं नसताना हरपलोत का हरपलेला असताना हरपलोत? हा, हरपलो नाहीत काय नाहीत, पण आपल्याला वाटायलंय काय? हरवलोत. हा, कसं? आपणाला मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे, आत्मरूप आहे असं वाटायलंय का? आणि आपण खरे कोण आहेत? देहवान आहेत का आपण? संत म्हणतात देह हे काळाचे. आपला आहे का देह? म्हणजे आपण आहेत का ते? नाही. मग आपण कोण आहेत? आपण आत्मस्वरूपवान आहोत, है का नाही? मग असं जर वाटत नसलं तर मग हरपलोत का नाही? मी देहवान आहे म्हणल्यावर हरपलोत का नाही? मग ते गावसावं लागन का नाही? जरी खोट्यानं हरपला असलं तरी बी ते खोट्यानं का होईना पण गावसावत लागन ना. नका का खऱ्यानं हरपाना आणि नका का खऱ्यानं ते गवसाना. खऱ्यानं बी गवसत नाही ना आणि खऱ्यानं हरपत बी नाही. मग हरपलंय कसं? मग खोट्यानंच आपल्याला गवसायचं. कशानं? गवसाल्यावर कळत आहे हो आपण खोट्यानं गवसलोत का खऱ्यानं गवसलो, तर गवसाल्यावर कळन. अहो हली पैसा खिशात ठेवलेला लेकराचा पडा लागलं रडायला, मावा पैसा हरपाला, मावा पैसा हरपाला. पैसा कोणता होता? हल्ली पैसा म्हणजे खोटा पैसा. मग ते सापडल्यावर आनंद होतो त्याला, है का नाही? हरवल्याचं दुःख झालतं म्हणून त्याला सापडल्याचा आनंद झालता. त्याला हरवलं हे खरंच झालं होतं आणि सापडलं हेही मग त्याला काय झालं? खरं झालंय. पण वेदांत शास्त्र असं सांगतंय की तुम्ही हरवलात ना हे बी खरं नाही आणि तुम्ही तुम्हाला सापडायला निघालात ना आणि सापडलं तुम्हाला तुमचं स्वरूप हे बी खरं नाही. आपल्याला सापडण्याची गरज का पडायली? मग आम्ही हरवलोत हे आम्हाला सत्य वाटायले म्हणून. हा, पण हरवलेत पण खरे नाही. हरवलेत पण खरे नाही हरवले असं वेदांतशास्त्र म्हणतंय. आत्मा जीव झालाय पण खरा झालाय का? कारण आत्म्याला जीव होताच येत नाही. आत्मा जीव होतच नाही. कारण उन्हाळ्यामध्ये ढग नसताना पाऊस पडतच नाही. ढग नसताना. आणि मग त्या ठिकाणी नदी वाहिल्यासारखं कसं दिसत आहे? ते मृगजळ आहे का नाही? जरी दिसत असलं नदीसारखं तरी ती नदी नाही. जरी आपल्याला वाटत असलं आपण जीव झालो तरीही जीव नाहीत. जीव कशानं होतो? जो आत्मा सच्चिदानंद रूप आहे आणि असंच जड दुःख रूप जीव का झाला? मग तो कशानं होतो? याच्या मागचं कारण काय? हे जीव कामून झाले तर होतच नाही पण झालो तर असं का वाटायलंय? याला कारण काय म्हणले? अज्ञान आहे.
हेच उत्तर आहे ना कोणाचं बी. सगळे शास्त्र म्हणते अज्ञान. पण माऊलीला विचारलं, माऊली हे जीव कामून झालेत, याला कारण काय? माऊली म्हणले, कुठे मला तर जीव दिसतच नाही. आणि हे जगामध्ये दिसायलेले जीव जे आहेत ते कोण आहेत? मग ते म्हणले ब्रह्मरूप आहेत. ते कोण आहेत? आत्मस्वरूपवान आहेत. आणि त्याला विचारलं तर ते काय म्हणाले, तर आम्ही जीव आहेत. मग तुमचं खरं का तेच खरं? ते म्हणले ते आम्ही जीव आहोत, त्याला आधार काय आहे त्याच्याकडं? साक्षा कुणाची आहे? ते आपण आपली साक्ष द्यायलेत का नाही? आणि आम्ही आमच्या मतानं म्हणत नाहीत. याला वेदशास्त्राचा आमच्याकडे काय आहे? पुरावा आहे. जीव कधीच होत नाही, आत्मा जीव कधीच होत नाही. आणि कारण जरी अज्ञान सांगत असतील तर अज्ञान सिद्ध होत नाही. अज्ञानच सिद्ध व्हावं ना. अज्ञानच सिद्ध होत नाही. ज्ञानाची कमतरता म्हणा. अज्ञान कशाचं आलं? अज्ञान नावाची गोष्टच नाही. आणि होतो जीव कशानं? अज्ञानानं होतो. आणि अज्ञान तर नाही. आणि मग कसं होईल ते? कारणच सिद्ध व्हाय ना, तर कार्य कसं होईल? कारणच सिद्ध व्हाय नाही तर कार्य कसं होईल? आता कार्य आणि कारण हा जो भाव आपल्याला प्रतीतीला यालाय, हा कार्य कारण भाव याची वाट लावण्यासाठी, व्यवस्था करण्यासाठी, व्यवस्था लावण्यामुळं अज्ञान मानलेलं वास्तविक नाही. हे कोणासाठी मानलंय? मुमुक्षूसाठी मानलंय, अधिकाऱ्यासाठी. कारण मी अज्ञानी कोण म्हणला? आधी मुमुक्षू म्हणलाय मी अज्ञानी आहे. म्हणून त्याच्या ठिकाणचं अज्ञान घालविण्यासाठी अज्ञान मानलंय, है का नाही? आणि तसंच ज्ञान ही मानलेलंच आहे का कसं आहे? अज्ञान म्हणलं, अज्ञान नाही म्हणलं, अज्ञान आहे म्हणलं की मग ज्ञान ही आहे आणि ज्ञान ही नाही. अज्ञान आहे म्हटलं की ज्ञान ही आहे. आणि अज्ञान नाही म्हटलं की ज्ञान ही नाही. कारण अज्ञानाच्या सापेक्ष ज्ञान असतं, है का नाही? मग अज्ञानच नाही तर ज्ञान कसं नाही? अज्ञान नाही हे कशानं कळायलंय? ज्ञानानंच कळायले. आणि ज्ञान आहे हे कशानं कळायले? ज्ञान आहे कशानं कळायले? अज्ञानानं, है का नाही? मग हे दोघं एकूण एकाचं प्रकाशन करणार आहेत. हे दोन्ही एकूण एकाचं प्रकाशन करणार आहेत. कसं? जसं नवरी नवऱ्यामुळं होती आणि नवरा नवरीमुळं होतो, तसं ज्ञान अज्ञानामुळं आहे आणि अज्ञान ज्ञानामुळं आहे, है का नाही? पण वास्तविक पाहता स्वरूपाकडून जर विचार केला तर हे दोन्हीही नाहीत. हे दोन्हीही नाहीत. स्वप्नामध्ये एखाद्याला पैशाचा हंडा दिसला. कशाचा? पैशाचा हंडा दिसला.
मग त्या ठिकाणी त्याचं ज्ञान झालं का नाही? मग तेच झालेलं ज्ञान जागृतीमध्ये असतं का? जागृतीत आलं की ते ज्ञान राहिलं का? ते प्रतीती राहिली का? ती नाही. मग त्या ठिकाणी त्याचं अज्ञान मानायचं का? स्वप्नातले पदार्थ जागृतीला प्रतीतीला येत नाहीत म्हणून त्याचं अज्ञान मानायचं का? स्वप्नात ज्ञान झालतं ना, मग त्या ज्ञानाचं अज्ञान जागृतीत मानायचं का? अहो ते ज्ञानच खरं नव्हतं ना. स्वप्नातलं तेच ज्ञान खरं नव्हतं, तर त्याचं अज्ञान मानायचं म्हणल्यावर ते किती खोटं होईल. तसं ज्ञान काली अज्ञान आणि अज्ञान काली ज्ञान आहे का नाही? रात्र असेल तर दिवस, म्हणजे दिवस असेल तर रात्र आहे. जर समजा सूर्य उगवलाच नाही, सूर्य उगवलाच नाही, तर मग काय राहणार? आहे का नाही? म्हणते ना 1-2 दिवस, काय बाबा आता हे रात्रच आहे. कवर म्हणते जोपर्यंत ते विशेष आहे तवर. पुन्हा ते विशेष सामान्य झाल्यावर पुन्हा म्हणते का? रात्रीला पुन्हा रात्र म्हणते ना, किंवा रात्र झालीच नाही 6 महिने निसता, त्या दिवसाला पुन्हा दिवस कोणी म्हणेल का? लग्न झाल्या म्हणेन मी नवरदेव आहे, मी नवरदेव होतो, मग लग्न झालंय ही मै बायको. म्हातारं झाल्यावर तो म्हणेल का मी नवरदेव आहे? नाही का? ते पण म्हणतंय का? सामान्य झालं ते, आहे का नाही? तसं सामान्य ज्ञानामध्ये रात्र आणि हे नसतात. तसं सामान्य ज्ञानामध्ये म्हणजे आपल्या स्वरूप स्थितीमध्ये अज्ञान आणि ज्ञान हे दोन्ही नाहीत. हे आलकडचं आहे सगळं. हे काय विधी आलकाड्याचं आहे. पुन्हा काहीच नाही. म्हणून तर ज्ञानी पुरुषाला विधी प्रपंच नाही. विधीचा प्रपंच ज्ञानाला का नाही? तर कारण त्याला ज्ञानही नसतं आणि अज्ञान बी नसतं. निवृत्त काय करायचं शिल्लक राहिलेलंच नसतं, आहे का नाही? पण जे काही जीवनमुक्त झालाय, विधेयमुक्त्याची काही त्याला काही गरज नाही कशाची विधेयमुक्ताला. पण जीवनमुक्ताला झालेला बोध अहम ब्रह्मास्मी हा बोध त्याला सामान्य करायचा आहे ना. मग ते सामान्य करण्यासाठी तो बोध राहावा लागेल ना. त्या बोधाला सामान्य करायचं आहे ना. कारण तो बोध जाऊन सामान्य थोडंच होत आहे. बोध राहून सामान्य होतं ना, का बोध जाऊन? बोध जर गेला तर तो सांसारिक होतो. मग बोध राहूनच सामान्य व्हावा लागेल, आहे का नाही? म्हणून बोध तर सोडायचा नाही, त्याला तर सामान्य आणि झालाय तर विशेष. बोध कसा होतो? विशेष रूपानं होतो. आता मी ब्रह्मरूप आहे हे विशेष आहे का नाही? मी नवरदेव आहे विशेष आहे का नाही? म्हणजे याचा झाला नवरदेव, संसारिकाचा झाला मुक्त,
जीवनमुक्त, जीवातून झाला ना मुक्त, आधी जीव होता, मग विशेषच वाटणार ना त्याला. मग ते विशेष झालेला बोध हा सामान्य करण्याचा परमार्थ करावा लागतो तिथून पुढं. म्हणजे जीवनमुक्ताला सुद्धा परमार्थ असतो का नाही? मग त्याला पुन्हा कोणता परमार्थ आहे? विधेय मुक्तीचा, तिचे संस्कार लावून घेणं, है का नाही? मुमुक्षूला कुणाचे संस्कार लावून घेतले म्हणून तो जीवनमुक्त झाला? जीवनमुक्तीचे, है का नाही? ते संस्कार त्यानं लावून घेतले म्हणून जीवनमुक्त झाला का नाही? मग आता जीवनमुक्तानं कशाचे संस्कार लावून घ्यावेत? विधेयमुक्ताचे, है का नाही? मग ते जीवनमुक्ती असतानाच लावून घ्यावेत का जीवनमुक्ती संपल्या आधीच आवराआवरी करावं लागते की हो? बसता आधी बांधतेत का लग्न झाल्यावर? ना आपण आता लग्न करू नयेत ना, हा बसता आधीच बांधतेत ना. मग तसा विधेय मुक्तीचा बसता केव्हा बांधाव? जीवनमुक्तीमध्ये. जीवनमुक्तीचा साधक अवस्थेमध्ये ही रीत आहे का नाही? मग ह्या रीतीनं परमार्थ करावा लागतो. मग आता परमार्थ करून विवेक वैरागी साधनं करून त्यानं मुक्तता प्राप्त केली, मुमुक्षुता प्राप्त करून त्यानं जीवन मुक्त झाला. किती बरं झालं. मग ती जीवनमुक्तता जावी का? मग तिचं रक्षण करावं लागणार का नाही? त्या जीवनमुक्तीचं रक्षण करावं लागेल का नाही? विधेय मुक्तीचीला रक्षणाची काय आवश्यकता नाही, तो दुसऱ्याच रक्षण करीत असतो. विधेयमुक्त दुसऱ्याच्या मुक्तीचं रक्षण करतो, जीवनमुक्तीचं. त्याला त्याच्या मुक्तीची काही पर्वा नसते. हा मग जीवनमुक्तीचं रक्षण करण्यासाठी तिला काही काट्या कुपाट्या लाव्या लागत्या ना. हा नाही तर मग अन्यपासून येऊन सगळा नाश करते ना मुक्तीचा त्या. मग त्याच्यासाठी काय करावं म्हणून शास्त्रानं मुक्ती सांगितली. शास्त्रानं मुक्ती सांगितली, पण त्या मुक्तीचं संरक्षणही सांगितलंय. म्हणून सुरुवातीलाच म्हणलो, मुक्ती सांगून उपयोग नाही, मुक्तीचं संरक्षण ही सांगावं लागतं. अन्य शास्त्र मुक्त्या सांगत असते पण संरक्षण सांगायलेत का? तसं या ठिकाणी आपण अगोदर काय केलंय? जीवनमुक्ती, विधेयमुक्ती, है का नाही, हे सगळं याचे लक्षणं पाहिले, है का नाही. मग आता आपली तशी वृत्ती झाली तर मग कशी सांभाळायची? तशी वृत्ती जर झाली तर कशी सांभाळायची ती वृत्ती? आणि जर तिला नाही सांभाळलं तर ती प्राप्त करून काय उपयोग झालं? मग ते योग्याच्या समाधीसारखं व्हायचं नाही का? रंगाचा आत्मा दिसल्यावर काय उपयोगाच ते. तसं मुक्ती प्राप्त जर झाली तर तिला सांभाळावं लागतंय. जशी नवऱ्याला बायको सांभाळावी लागते, तशी मुक्ती बी ही एक काय आहे? महाराज काय म्हणले तर बायको म्हणलेत का काय दुसरं कोणी म्हणलेत? नवरीच म्हणलेत ना, आणि नवरीलाच बायको म्हणतात. नवरीलाच काय म्हणतात? हा मग तुकाराम महाराज म्हणले आता वर्तमान काळ सांगायले तर आता आम्ही काय केलंय? परिणली नवरी, परिणली. हा आता नवरी
परिणली म्हणजे आत्मसात केली. आता बायको आत्मसात करतेत का? मग तिथं कोणची बायको सांगायची? ही मुक्ती सांगायची. तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी. आणि मग आता आणि जर तिला कोणी पळून नेलं तर बसा रडत. हा मग तिचा सांभाळ करूनी त्याच्यासाठी काहीतरी संरक्षणाचा विलाज पाहिजे का नाही? आणि तेच शास्त्र इथं सांगते संरक्षण कसं करायचं. परमार्थ करून का उपयोग होईल व जर मिळविलेलं जर गेलं तर मिळविलेलं. मग त्या समाधीला येणारे विघ्न असतात आणि त्या विघ्नामुळे तर तो जीव झालाय ना. मग त्या विघ्नानं त्याला ग्रासिलं म्हणून तो काय म्हणायला मी जीव झालो है की नाही. मग ती कोणची विघ्न असतात त्याची ओळख करून देतं शास्त्र. कोणती विघ्न येतात. आता हे विघ्न कोणाला सांगायचं तर है का नाही. कोणाचा विषय हे शास्त्र सांगायचं संपल्याच्या नंतर जे काय सांगतात का हा जाता जाता जे सांगत असतात ते निरोपामधलं सांगणं वेगळंच असतंय. सर्वसामान्यातलं असतं का ते. मग हे जे शास्त्राचं बोलणं आहे काम झाल्याच्या नंतरचं बोलणं आहे का नाही. मग आता इथं कष्टानं सांगायचंय का सुखानं सांगायचंय? काम झालेलं सांगायचंय ना. आता हे सुखानं ऐकाव ना, याच्यात कष्ट लागून ऐकायला. मग कष्ट कवा होते तर जर ते विघ्न आपल्यात असले तर मग कष्ट होते. आणि जर ते विघ्न नसतील तर आहे का नाही मग काही कष्ट होणार नाहीत. अमावस्येच्या रात्री हजारो एखाद्याच्या गायी सुटाव्या आणि एखाद्या गावाचं शिवारच खावं. शिवारच त्यांनी खावं. आणि मग रात्री ती बातमी कळावी की अमुक अमुक याच्या त्या लाख गाय होत्या त्या सुटल्या आणि आपलं शिवार खाल्लंय. हा मग ते आपलं धान्य जोपर्यंत आपण पाहत नाहीत तोपर्यंत आपणाला दचपचच आहे ना. हा पण जेव्हा प्रत्यक्ष आपण आपलं धान्य शेतावर जाऊन पाहत नाहीत तोपर्यंत ते कळल का. तसं प्रत्यक्ष आपली मुक्ती आपण जोपर्यंत पाहत नाहीत हा मग तिला पाहावं कोणी खालय का. आपल्या अधिकाराला कोणी खायलंय का. आणि जर नसलं खाल्लं तर मग सुखानं तिचं राखण करायचं. करडत राखण करायचंय है का नाही. सुखानं राखण करायचं. तिथं त्या राखणामध्ये दुःख नसू नये. ह्या राखणामध्ये याच्यात दुःख नसू नये. सुखानं राखण करायचंय त्याचं. मग कशाचं राखण करायचं. मुक्तीचं राखण करायचं का त्या मुक्तीवर घालणारे काही द्वंद्व आहेत विघ्न आहेत त्यांचं राखण करायचं. रक्षा करणं म्हणजे सांभाळणं है का नाही. मग कुणाला सांभाळायचं. मग मुक्तीला आपल्याच अधिकाराला सांभाळायचं है का नाही. मग किती सांभाळायचंय. जरी खाटीक खाण्यातून आपण चलत असलो खाटीक खाण्यातून जरी आपला मार्गक्रम प्रारब्ध वशात तिथून व्हालाय
पण इच्छा हो नाही, पाव किलो तरी घ्यावं. हा, ही मुक्ती ही सांभाळायची. हा, विषयात राहून विषयापासून अलिप्त हे खरं लक्षण आहे. याला म्हणतात अलिप्तवाद. त्याच्यात असताना सुद्धा संसारात राहून संसाराच्या अलिप्त राहणं हीच खरी मुक्ती आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांना कोणती मुक्ती सांगितली? संसाराला भेऊन जमतच नाही. संसारातून पळवाट करणं हे संतांना मान्य नाही, शास्त्रालाही मान्य नाही. जिथं आहेत तिथं मुक्त व्हा, जिथं आहेत तिथंच मुक्त व्हा. पळून जाऊन मुक्ती मिळतच नाही संसाराला भेऊन. कारण तुम्ही जिथं जाता तिथं, कारण देह सोडून तर पळून जाता येत नाही ना. हा, मग घर संसार आहे का देह संसार आहे? आणि मग कुठे पळून जाता? पळून जाताना ते संगच आहे ना. मग पळून जाऊन मुक्तता मिळविता येते का? पण बरेच पळून जाऊनच मुक्तता प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करायले, तर मग त्यांना मिळत असेल का हो? जिथं आहोत तिथंच प्राप्त करून घ्यावं. आपला अदृष्ट आता संसार आहे ना, मग संसार करीत करीत मुक्तता प्राप्त करून घ्यावी, है का नाही? कशातून? त्याच संसारातून जिथं आहोत, है का नाही? ज्या देहात आहोत तोच देह आपण बाधित करायचा आहे. ज्या देहात आपण आहोत त्याच देहाला काय करायचंय? बाधित करायचंय. ज्या घरात राहतो त्याच घराला काय करायचंय? बाधित करायचं. बाधित अनुवृत्ती झाली की तो बाधित होतोच. हा, सत्यता वृत्तीनं धरलेली आहे, वृत्तीच्या योगानं सत्यता झालेली आहे. आणि मग त्याला बाधित कशानं करायचंय? वृत्तीनंच करायचंय, है का नाही? मग हे विघ्न येणाऱ्यापासून संरक्षण करावं लागतं. विघ्नाचं संरक्षण करायचं नाही, कारण विघ्ने बाहेर येतं, विघ्न दूर येतं, है का नाही? आणि ते आपल्या संचिताच्या कृत्यामुळं, संचिताच्या भोगामुळं, प्रारब्ध वशात आलेले जे काही म्हणून आहेत दुःख, ते येणारच आहेत. ते दुःख येणारच आहेत ना. मग आलेल्या दुःखाला त्याच्यापासून कसं सांभाळून राहायचं हे आपल्या हातात आहे. दुःख येऊ द्या, पण त्याच्यापासून आपण कसं सांभाळून राहायचं हे आपल्याला कळायला पाहिजे ना. हा, कुत्रं मागं लागलं तर आपला बचाव कसा करायचा हे कसं कळत आहे? हा, का म्हणतं का ये बाबा चाव, हं धर पाय, बचाव करतं का नाही? एखाद्या उंच याच्यावर गाडीवर चढतं, कशावर उभा राहतं, कुत्र्याला येता येत नाही, अशा जागेत नाही तो काठी तरी घेतो त्याला मारायला. बचाव करतं का नाही? कशाचा बचाव करतंय? तो कुत्रं महागं लागलंय त्याचा बचाव करतंय का त्याच्या शरीराचा? तसं मुक्तीचा बचाव करायचा आहे का विघ्नाचा? है का नाही? आता इथं असं तुकाराम महाराज बी म्हणले तर, पथ्य नाम विठोबाचे आणि वाचे न सेवी. पथ्य नाम विठोबाचे. आता पथ्य म्हणजे काय? न खाऊनी, याला काय म्हणायचं? हा, डॉक्टर पथ्य सांगत आहे ना, हे खाऊ नका ते खाऊ नका, हे पथ्य सांगितलं ना त्यानं. हा, मग आता तुकाराम महाराज काय म्हणाले तर पथ्य नाम विठोबाचे, म्हणजे ते नाम घ्यायचं नाही असा अर्थ करायचा का?
त्याच्या पुढं म्हणले ते अनेक वाचन सेवी हे पथ्य आहे. हा, नाम विठोबाचे याला पथ्य नाही लावायचं. पथ्य कशाला लावायचं? अनेक वाचे न सेवी हे पथ्य आहे. अनेक वाचे म्हणजेच हा, अनेक वाचे न सेवी म्हणजे दुसरं काही करू नको, दुसरं काही नाम घेऊ नको, विठ्ठलाच नाम घे. म्हणजेच पथ्य सांगणं म्हणजे काय? विठ्ठलाचं नाम घेणं. पण पथ्य याचा अर्थ स्वीकारणं. आणि अपथ्य म्हणजे अस्वीकारणं, है का नाही? मग आता सेवन करायचंय, सेवन करायचंय, मग त्या ठिकाणी अपत्य सेवन करावं का पथ्य सेवन करावं? हा, म्हणजे सुख कशात होईल? हा, मग तुम्हाला पथ्य कशाच आहे आणि अपत्य कशाच आहे? तुम्हाला आपत्ती कशाची आणि पथ कशाची? अपथ्य. आम्हाला त्याचं काय आहे? अपथ्य आहे. म्हणून आम्ही ते सेवन करायलो, है का नाही? जे ग्राह्य असतं, स्वीकारण्याजोगं असतं, ते अपथ्य असतं. आणि स्वीकारण्याजोगं नसतं ते पथ्य असतं. ते काय असतं? ते पथ्य असतं. मग तुकाराम महाराज म्हणाले तर पथ्य नाम विठोबाचे. मग नाम विठोबाचे याला पथ्य लावायचं का अनेक वाचन सेवी याला पथ्य लावायचं? अपथ्य लावून बघा कशाला लागत आहे. तर नाम विठोबाचे हे अपथ्य आहे. नाम विठोबाचं कसं आहे? अपथ्य म्हणजे ते घ्यावं लागतंय, अपथ्य घ्यायचं असतंय. हा, आणि पथ्य हा, मग पथ्य कुठं सांगायले? ते अनेक वाचन सेवी हे पथ्य सांगायले. ते घेऊ नका, ते घेण्याजोगं नाही. अनेक ते दुःखरूप आहे आणि सुखरूप काय आहे? नाम विठोबाचे. हा, ते आपत्ती आहे तुम्हाला. ते काय आहे? ते आपत्ती. मग ते आपत्ती घ्या ना तुम्ही. हा, आणखी वेगळ्या अर्थ नाही याचा अर्थ करता येतो, पण हे खरा अर्थ आहे त्याचा, आहे का नाही? अपत्य कशाला म्हणायचं आणि पथ्य कशाला म्हणायचं हे कळालं की कळत आहे का नाही? नाम विठोबाचं काय आहे? अपत्य आहे का नाही? आणि अनेक वाचन सेवी हे हा, हे पथ्य सांगितलंय. मग पुढे ते म्हणलेत नसते अनेक वाचन सेवी. हा, त्याला काय सांगायचंय? पथ्य सांगायचंय. हा, आणि मग पथ्य काय सांगितलंय? अनेक वाचन सेवी. वाईट वक्त काही शेवू नको हे पथ्य सांगितलंय, है का नाही? पण काय काय म्हणते पथ्य म्हणजे नाम विठोबाचे. आता हे कसं पथ्य होईल? हा, मग तर नामच घ्यायचं नाही कोणी ते पथ्य सांगितल्यावर, है का नाही? मग आता विघ्न जे आलेले आहेत ते विघ्नही ओळखावे लागतात. ते विघ्नही ओळखावे लागतील ना. मग शास्त्र संस्कार असल्याशिवाय कसं कळतेल पथ्य काय आहे, अपथ्य काय आहे मुक्तीला? हा,
पंक्तीला बसलो. हा, आता पंक्तीला म्हणल्या नाही म्हणले पंक्तीत लय जेवण जातंय. हा, मग जेवण जाते म्हणून किती बी जेवण घालावं का पोटात. मग तिथं अनेक वाचे नशिवी, अपेक्षेपेक्षा जास्त, जगण्यापेक्षा जास्त स्वीकारू नको, है का नाही. मग त्या ठिकाणी आपणाला पथ्ये पाळावेत लागतील, है का नाही. आणखी तू तरुण आहेस. हा, आणि मग इंद्रिय घालतात म्हणून उत्तेजक पदार्थ खाऊ नको. कारण ह्या जगतामध्ये बारस जरी असली तरी बारस करणारा त्या बारस सोडणाऱ्याला कांदा चिरून देतो, लक्ष ठेव. हा, तो खाणाराही पापी आणि जेवू घालणाराही पापी आहे. मग तू त्या ठिकाणी तो द्यालाय म्हणून काय घेणारच का. नव्हे त्यांनी केलेला जो काही जेवणाचा बेत आहे, वरण म्हणा भाजी म्हणा, त्यामध्ये त्यानं उत्तेजक पदार्थ टाकरीतच नाही असं कशावरून. त्याला ज्ञान आहे का बारशीच्या लोकांना कसं जेव घालते तर. हा, मग महाराज आम्हाला म्हणते की तुम्ही बारशीचं जेवायला येत नाही, तुम्ही का परमार्थिक कशाचं म्हणाव. तो दोष स्वीकारलेला चांगला. लोकांना कटुता दिलेली चांगली, पण त्याचं जेवलेलं चांगलं नाही. उदाहरण माहित आहे. दुर्योधनानं श्रीकृष्ण भगवंत यायलेत म्हणून त्यानं इतकं जेवण केलं होतं की त्याच्या अगोदर कोणी तसं जेवण केलं नव्हतं म्हण. आणि त्याच्यावर पुन्हा आणखी कोणी ते पदार्थ तसे केले नाहीत. इतके केले होते, पण भगवंताला अगोदरच ज्ञान झालं होतं. कारण ते ज्ञानजन्य संस्कारानं युक्त होते. म्हणून कळालं की दुर्योधन कोण्या वृत्तीचा आहे, कोण्या वृत्तीचा आहे दुर्योधन, आणि तो आपल्याला काय जेव घालणार आहे. ते अपवित्र अन्न आपण खावं का विचार केलाय ना तिथं. ते विचार करून नको म्हणले डावललंय का विचार न करता डावललं. विचार करून डावललंय. हा, आणि विचार न करता विदुराच्या घरी गेले का विचार करून गेले. ह्या गोष्टी कशामुळे झाल्या. विचार, विवेक आहे जागा. कारण दुर्योधनासारख्याचं अन्न जर खाल्लं तर आपली ही वृत्ती त्याच्यासारखीच होईल. हा, म्हणून अधिकाऱ्यानं अधिकाऱ्याचंच खावं. कोणाचं खावं, त्याच्याच हाताचं खावं. हा, आणि अधिकारासारखंच खावं. आपला अधिकार कोणता आहे आणि आपण काय खायलोत, कुणाचं खायलोत. कारण वृत्ती कशावर अवलंबून आहे. ज्ञान जरी झालं तरी शेवटी वृत्ती जगती हे कशावरून. प्राण कशावर जगतो, अन्नावरच जगतो, आहे का नाही. म्हणून जसं तुम्ही वृक्षाला म्हणा, वेलीला म्हणा किंवा पिकाला म्हणा, जसं तुम्ही त्याला खायला देता तसं त्याचा आकार बनतो. हा, तसे त्याचे संस्कार बनतात, है का नाही. मग तसं आपण जसं जेवतो तसे आपले संस्कार. मग काय खावं काय खाऊ नये हे आधी कळावं, है का नाही. म्हणजेच वृत्ती कशी राहते मग शाबूत खर्चत नाही, म्हणजे चोरल्या जात नाही, पळविल्या जात नाही, तिच्या वरखंडा येत नाही.
जशाला तसं आपलं स्वरूप दाखवितो अशी आरशासारखी ती शुद्ध ठेवावी लागते सारखी. आरशावर जर मळ बसला तर ते मुख दाखवायला योग्य नसतो. तसं आपल्या अंतःकरणामध्ये जर मळ वाढला ज्ञान होऊन तर ते ज्ञान जाण्याची भीती असते. जातच म्हणून तर गेलतं. संसारिक का झालतं? हा, दार उघडं ठेवलं की कुत्रे येतात म्हणजे म्हणून तोंड मिटकून झोपी जात जाव. तोंड उघडं ठेवलं है का नाही? हा नियम आहे का नाही तसा? तसं आपल्या आकारासारखं, आपल्या अधिकारासारखं, आपल्या कुवतेप्रमाणे विचरण करायचं असतं. आयुष्यात पुढं ज्ञानजन्य संस्कार प्राप्त करून घेतल्याच्या नंतर आपली वृत्ती कशी वागवायची हे आपल्यालाच कळावं लागतं. आणि तिला जर जाय मला काय करायचं, तुला कुठे जायचंय तिथं जाय. हा, तू मनची मालकीन, मी कोण तुला धाकात ठेवणारा, असं म्हणल्यावर ती नांदन का त्याच्यापाशी? मग वृत्ती राहीन का आपल्यापाशी? ती कोणती? शुद्ध वृत्ती, की ज्या वृत्तीनं आपलं स्वरूप आपल्याला जाणता येतंय. कारण बुद्धी जाणे आणि न जाणे म्हणले, मग कोणती जाणे आणि कोणती न जाणे हे कळालं असं. आता शुद्ध वृत्ती ही जाणे आणि अशुद्ध वृत्ती ही न जाणे. मग वृत्ती कशी ठेवावी लागेल? शुद्ध वृत्ती ठेवावी लागेल, है का नाही? म्हणून हेच खरं संरक्षण आहे. पण हे आपल्या कुंपणातलं होतं. हे कोणाच्या कुंपणातलं होतं? हे जसं आपण ऐकलं आणि जाणलं तसंच आता शास्त्र काय सांगतं हेही ऐकायचं आणि जाणायचंही. निर्विकल्प समाधी सिद्ध होण्याच्या पूर्वी म्हणजे कधी? म्हणजे कधी? जीवनमुक्त अवस्थेमध्ये. कारण विदेह मुक्ती प्राप्त होण्याच्या आधी म्हणजे कोण्या मुक्तीत? हा, त्याच्यामुळे अगोदरच सांगितलं होतं विदेह मुक्तीला काही सांगायची, त्याला सांगायची काही गरज नाही. कारण तो ऐकण्याचा अधिकारीच नाही, तो सांगण्याचा अधिकारी. तो कोण आहे? हा, आणि कोणा त्याला त्याचं सांगितलेलं ऐकण्याचा अधिकारी कोण? जीवनमुक्त, है का नाही? म्हणून हे जे सांगितलं हे कुणाला सांगितलंय? जीवनमुक्ताला सांगितलंय, है का नाही? मग निर्विकल्प समाधी प्राप्त व्हायच्या आधी म्हणजेच जीवनमुक्त प्राप्त झाल्यावर, जीवनमुक्ती प्राप्त झाल्यावर काय करावं लागतं? लय, विक्षेप, कषाय आणि रसस्वाद याच्यापासून संरक्षण करावं लागतं, है का नाही? तलवार कुठेही पडू द्यायला जमत नाही. ती जर मातीत पडली तर गंजती, धार राहते का? तशी वृत्तीची धार जर ठेवायची असेल, ब्रह्माकार ही धार ठेवायची असेल तर मग कुठेही बसू नका, काही बी खाऊ नका, काही बी बोलू नका. म्हणजे पंचज्ञान इंद्रियाचा वापर चांगला करा. म्हणजेच वृत्तीची वर्तणूक ही चांगली शुद्ध ठेवा, हे सांगायचंय त्यांना. पण याच्यामध्ये थोडाफार त्या लक्षणामध्ये फरक आहे. म्हणजे लय कशाला म्हणतात? लयचा तुम्हाला माहित आहे. विक्षेप
हेही माहीतच आहे. हा, आणि कशा आहे शब्द वेगळाच आहे पण ते गेलेला आहे. आणि रसस्वाद ते तर आताच सांगितलंय आहे का ना. पण आता शास्त्र याचे विश्लेषण करून सांगणार आहे. लय कशाला म्हणतात, कशामुळं लय येतो वृत्तीमध्ये, म्हणजे वृत्ती ब्रह्माकार जी झालेली असती ती कशामुळं जाते, म्हणजे तिचा लय का होतो. ही जी काही त्यांनी कारणं सांगितलेली आहेत त्या कारणाला विघ्न म्हटलेत. त्या कारणालाच काय म्हटलेत ते, हां ते विघ्न, त्यांचीच नावं त्यांनी ही अशी ठेवलीत. काय, लय आणि विक्षेप, कशाय आणि रसस्वाद, हे विघ्न येतं है का नाही. त्यांच्या भाषेतून ते कशी व्याख्या करतात त्याची ते आता होत नाही. आता वेळ झालाय, उद्याच्या वेळात बघू. तोपर्यंत थांबू. कुंडली कवरदे हरिविठ्ठल.